कोकणामध्ये ठाकरेंना धक्का दिल्यानंतर शिंदेंची आज बैठक। कोकणामधील सर्वच आमदारांसोबत उपमुख्यमंत्री शिंदे बैठक घेणार। सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीचं आयोजन। उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या आमदार आणि खासदारांची बैठक बोलावली। 20 फेब्रुवारीला खासदारांची तर 25 फेब्रुवारीला आमदारांची बैठक। बैठकीमध्ये उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार। अजित पवारांचे आजचे सर्वच नियोजित कार्यक्रम रद्द। तब्येत बरी नसल्याने कार्यक्रम रद्द केल्याची माहिती। राज्यामधील ग्रामपंचायतींना सरकारकडून मिळणारा निधी आटला। ग्रामपंचायतींची कार्यक्षमता देखील घसरली। अहवाल समोर। पंचायत विकास निर्देशांकामध्ये महाराष्ट्र चौथ्या तर कर्नाटक सरकार निधी देण्यामध्ये अव्वल स्थानावर। एसटीची आर्थिक स्थिती डबघाईला। भाडेवाढीनंतर देखील उत्पन्न कमीच। भाडेवाढीनंतर देखील दररोज सरासरी उत्पन्नामध्ये केवळ 2 कोटींची वाढ। सूत्रांची माहिती। रणवीर अलाहाबादियाला राष्ट्रीय महिला आयोगाचा समन्स। रणवीर अलाहाबादिया समय रैनाला आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश। निवडणुकीआधी मुख्यमंत्री शिंदेंसह आम्ही सर्वांनी लाडक्या बहिणींचे जे फॉर्म घेतात ते घेण्याचं ठरवलं होतं, मात्र चुकीचा लाभ घेतल्याचं निवडणुकीनंतर लक्षात आलं। लाडकी बहीण योजनेवरून अजित पवारांची प्रतिक्रिया। बीड जिल्हा कारागृहाचं स्ट्रक्चरल ऑडिट होणार। संतोष देशमुखांच्या हत्येचा तपास करणाऱ्या सीआयडीकडून स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना। वाल्मी कराड सध्या याच जिल्हा कारागृहात। मालवण शिवरायांचा पुतळ्याच्या उभारणीच्या कामाला वेग। ऑस्ट्रेलियन कंपनीकडून वाऱ्याच्या वेगाची तपासणी होणार। अभियंता महेंद्र केणी यांची माहिती। ओडिशा राज्यामध्ये 3 माओवाद्यांना अटक। गडचिरोलीमधील गुन्ह्यामध्ये सहभाग। माओवादी चळवळीवर आळा घालण्यासाठी सीमा सुरक्षा दलाचं ऑपरेशन। महाराष्ट्रातील 6000 मराठीप्रेमी दिल्लीतल्या साहित्य मेळ्यामध्ये जाणार। राज्यातील 2500 साहित्यप्रेमींचा सत्कार। 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 21 तारखेपासून सुरू होणार। साहित्य संमेलनासाठी बुधवारी दिल्लीला विशेष रेल्वे। पुण्यावरून बुधवारी दुपारी 3:15 रेल्वे सुटणार। गाडीला जळगाव आणि ग्वाल्हेरमध्येच थांबा।